नमस्कार मंडळी, वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या संदर्भामध्ये एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे। त्यानुसार अशी शक्यता आहे की आता ही स्पर्धा हायब्रिड मॉडेल अंतर्गत खेळली जाऊ शकते। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यापूर्वी या स्पर्धेसाठी हायब्रिड मॉडेल स्वीकारण्यासाठी तयार नव्हतं, पण आता काही अटींसह ते स्वीकारायला तयार आहेत। याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होणं अपेक्षित आहे। आता हे हायब्रिड मॉडेल म्हणजे काय हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर हायब्रिड मॉडेलचा अर्थ असा आहे की या स्पर्धेतील काही सामने हे पाकिस्तानमध्ये होतील तर इतर सामने हे यूएई मध्ये होतील। रिपोर्टनुसार भारतीय संघ यूएई मध्ये आपले सर्व सामने खेळू शकतो, परंतु अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। याशिवाय स्पर्धेच्या 2 उपांत्य फेरीतील एक सामना पाकिस्तानच्या लाहोर शहरात आणि दुसरा दुबई येथे होऊ शकतो। पाकिस्तान आपला संघ भारतात पाठवण्याऐवजी इतर ठिकाणीही काही सामने खेळेल, जसे की यंदाच्या आशिया चषकामध्ये होतं। याचा अर्थ असा होईल की पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सर्व सामने भारतात होणार नाही, परंतु काही सामने इतर देशांमध्ये खेळले जाऊ शकतात। याशिवाय पीसीबीने आयसीसी कडे आणखी निधीची मागणी केली आहे। आयसीसीने यापूर्वीच पाकिस्तानला सुमारे 550 कोटी रुपये दिलेत, परंतु आता पीसीबी अधिक निधीची मागणी करत आहे। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित करण्याच्या आयसीसीचा प्रस्ताव पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्वीकारला असल्याची बातमी समोर येताच भारताच्या सामन्यांचे संभाव्य वेळापत्रक इंटरनेटवर व्हायरल झाले। व्हायरल पोस्टनुसार प्रत्येक संघासाठी 3 गट सामने असतील आणि मेन इन ब्लू चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात 20 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये बांगलादेश विरुद्धच्या सामन्याने होईल। भारताचा दुसरा सामना 23 फेब्रुवारी 2024 रोजी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे। व्हायरल पोस्टनुसार 1 मार्च 2024 रोजी दुबईमध्ये हाय व्होल्टेज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना देखील होणार आहे। हा सामना हायब्रिड मॉडेलमध्ये झाला तर त्याचा फायदा पाकिस्तानला होऊ शकतो, कारण पाकिस्तानच्या खेळाडूंनी दुबईत भारतापेक्षा जास्त सामने खेळले। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसी समोर मोठी अट ठेवली आहे। रिपोर्टनुसार पीसीबीचं म्हणणं आहे की 2031 पर्यंत भारतात होणाऱ्या सर्व आयसीसी टुर्नामेंट हायब्रिड मॉडेल अंतर्गत आयोजित केल्या पाहिजे। म्हणजे कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि अशा स्पोर्ट्सच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।